राम राम मंडळी, आम्ही आलेलो आहोत डोंगरात फिरायला. बघू शकताय नजारा कसा आहे. पाठीमाग एक नंबर बघा, पाठीमाग दिसतोय एक नंबरचा नजारा दिसतोय तुम्हाला. बघू शकता मित्रांनो, सुंदर असा नजारा डोंगरामध्ये अशा प्रकारे तुम्हाला बघायला भेटतो. हे आमचे मित्र आहेत. आम्ही चाललो परळी वैजनाथ देवस्थानाकडे. आम्ही रस्त्यात थांबला होता. अशा प्रकारचा एक नजारा बघण्यासाठी भेटला आम्हाला. खूपच सुंदर नजारा आहे बघा. बघा मित्रांनो, चॅटिंग करू लागला. आपल्याला बघून मोबाईल ठेवून दिलाय ना. जा बाबा, मी नाही बोलणार तुला. माझं इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा नाही. होय, सोशल मीडियावरच नाहीस का? फेसबुक, इंस्टा काही. बघा मित्रांनो, हाच तो प्राणी आहे जो सोशल मीडियाला इग्नोर करतो. अभ्यास सरकारी नोकरी नाही करतो. म्हणूनच सरकारी नोकरीला लागलाय. काय असते मला माहिती नाही. अरे बापरे, बघा मित्रांनो, असे प्राणी आजकाल तुम्हाला बघायला भेटतात का? हो भैया. तुम्हाला स्नॅपचॅट माहिती आहे का सर? काय असते ते बघा, बघू शकता आपण. ह्यांना स्नॅपचॅट तुझा माहित नाही सर. नाही, काय असते ती असते एक चिमणी असते त्याच्यावर उडालेली. आम्ही लोकमत पेपर वाचतो. बाबा, फुलच अभ्यास व्हिडिओ ते सर. लोकमत पेपरला येते का स्नॅपचॅट? हां, नाही नाही, मोबाईलवर असते ती. तुम्ही सांगा काय असते तर. आमच्या जिओच्या बटनाच्या मोबाईलवर अभिनंदन सर, असंच प्रगती करा. प्रगती मला माहित नाही हो भैया, आम्हाला खरं माहित नाही. तुम्हाला आम्ही सांगू, सगळं शिकवू. हो भैया. आम्ही आलेलो आहोत परळी वैजनाथ येथे. आता ही परळी वैजनाथ मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. तुम्ही बघू शकताय, हे आपल्या श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग परळी या दर्शन. जगमित्र देवस्थान परळी वैजनाथ गणेश मंडळ. बघू शकताय, हे जगमित्र देवस्थान आहे. आणि हे आहे वैद्यनाथ कॉलेज परळी वैजनाथ. आता आम्ही डीएमच्या संपर्क कार्यालयाकडे जात आहोत. तर हा संपर्क कार्यालयाकडे जाण्याचा रस्ता आहे. इथून मध्ये गेल्यानंतर त्यांचं संपर्क कार्यालय आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं संपर्क कार्यालय व त्यांचा निवासस्थान तेच आहे. वर गेल्यानंतर एक सुंदर नजारा आपल्याला बघायला भेटतो. कशा प्रकारची झाडी आहे. हा बंगला दिसतो तो त्यांचाच आहे. आणि हे आलेलं आहे जनसंपर्क कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. बघू शकताय, आमचा मित्र समोर गेलेला आहे तिथं. मित्रांनो, आम्ही आलो धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयावर पट्टी वर्गणी मागायला. बघा बघा, ही केस चालली. दोघांचं काहीतरी वेगळंच नियोजन चालू आहे. बघा तुम्ही कशी यांची चर्चा, काय चालू आहे काय नाही. बघा हे कसं लांब. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्क कार्यालय ही अशा प्रकारचे आहे. इकडं असं वाट आहे वर जायला, इकडं अशी वाट आहे खाली जायला. इथं आहे बंगला. हे आमचं छोटस नन्हूस गणेश मंडळ वर्गणी मागायला आलंय. ब्लॉग आहे, ब्लॉग कसला. हे अशा प्रकारे जंगलामध्ये फोटोशूट करत आहेत. आणि हा प्राणी ज्याला की सोशल मीडिया माहित नाही, कॉपीराइट टाकीन बरं का मला व्लॉग मध्ये घेतलं. ते इथं थांबलाय. काय टाकशील कॉपीराइट माझ्या ब्लॉगवर? कॉपीराइट. हा स्नॅपचॅट माहित नसलेला प्राणी मगाचा बसला इथं. फोन नाही माझ्याकडे, काय वापरत नाही. गरिबी आली ह्याच्यावर. SBI बँकेचा पैसा कुठं घालायला, तुझ्याकडे फोन नाही तर. पैसे पगार पगार रुकविल्या का तुझी? बरं पहिली आहे पगार, पोर गेली. ए आजा, तुझा व्हिडिओ काढू का? कार
मला ब्लॉग मध्ये घेऊ नका मी अंडर कव्हर झालोय सध्या होय. ही प्राणी कोणाला बोलायला सांगा तुम्ही. एकटा एकटा हो करायला इथं मी आलेस. बर बर हा 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 बरं आहे बरं आहे. घे घे बोलून घे. नाही करत तुला डिस्टर्ब करत नाही. बोल काही तर बोल काही तर. वडापाव खातोस का मुंबईचा? बोल ना मग. खातो आल्या फुकटचा खातोस का? खा फुकटचा. हे बोल काय तर. मला काय करावं काय बोलून दिलं की कॅमेरा घेऊन तोंडात. बोल ना काय तर. काय नाही बघ कशाला आला आपण इथं सांग. हा काय हा ऐका आम्ही विघ्नहर्ता गणेश मंडळ तांदळवाडी सर्वजण मिळून माननीय श्री धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे पट्टी मागण्यासाठी आला. तू का तोंड लपवलास? अरे बाळा मला तोंड दाखवायच्या लायकीचं राहिलं नाही का कोणाला? कुठं तोंड काळं केलंस तू? मला ब्लॉग मध्ये टाकू नको. तू कुठं तोंड काळं केलंस लपवलास? मी लातूर मध्ये आहे सध्या परळीत नाही लातूरला आलो. जरा खायला घेऊन ये. आता काय करू? ए आणायला सांग रे बाबा. ह्याचा ब्लॉग कोणी बघत नाही. काय म्हणलास? तुझा ब्लॉग कोणी बघत नाही. हा तुझे फक्त 2 व्ह्यूअर आहेत. बाबू एक तू हो आणि दुसरा हे जे मोबाईल ने शूट करायला ते स्वतः 2च व्ह्यू आहेत. इज्जत काढायला तुम्ही माझी राव. अरे बघतेत माझे काय कमी फॅन आहेत का माझे? हो ही माझा फॅन आहे. बघते माझे. हे बी बघते. काल फोन त्याला बांग्या मला कॅमेरा काय म्हणायचे? काय रे बाबा बंद कर. मला घेऊ नको म्हणलं की तुला मग आता 100% टाकणार. बघा ही कशी बसले जंगलात. बघा ह्यांना खायला प्यायला नाही घेऊन आलेत मला इथे. हे उपाशी तापाशी. बोलू बी दिलं कॅमेरा काढायला काय बोलायचं मी कळलं नाही. आम्हाला काय लगेच उगवतंय. अरे नुसती एक नुसती बी घेतलं त्याच्यावर फोकस आहे माझं. ए रताळ्या. अरे माझं त्या बी वर फोकस होतं. दाखव ना ती काय तर त्याची माहिती दे. काय काय नास्क बी आहे. कुठं आहे? दाखव. करंजी. थांब दुसरं घे. अर्था माळे झाले खराबच काढायला. चांगलं काढणं काय तर. तिकडे आहे सांग. माझ्या सापडला का तुला चांगलं? मला उगवलेलं सापडलं होतं. मामा तुझ्या खालची 2-4 आहेत. काय का ही गावाकडे घेऊन जाणार राव आम्ही आता. गेल्यावर तिथं गावाच्या कडेला लावला लावला आम्ही हे झाड वनस्पती सगळे. हा अजय तुकाराम खजे यांच्या शिवारात. प्लॉटिंगच्या शेजारी आम्ही सगळे रोडच्या कडे लावून टाकणार आम्ही झाड. हो का? अजय तुकाराम कधी ही आहे. 2 एकरची प्लॉटिंग आहे. ही इकडे बसलाय. अजय तुकाराम खजे यांची प्लॉटिंग 2 एकरची जी आहे त्याच्या शेजारी आम्ही सगळे टोटली झाडं लावून टाकणार. रोड पासून गावात चक्क रोड पासून लिमगाव रोड ते तांदळवाडी पूर्ण गावापर्यंत प्लॉटिंग जमीन आहे भावाची. भाऊ इकडे आहे. भाई भाऊ आहे. हे ब्लॉग मध्ये नाही भाऊ भाई आहे. तुमचं काय म्हणणं? काय ना काय म्हणा काहीतरी. 2 एकरची प्लॉटिंग तुमची वाईट असते एवढं. बस का? प्लॉटिंगला आम्ही झाडं लावणार आहे. तर आम्ही ठरवले 50 झाडं लावायचे कमीत कमी 50. टेन्शन यायला पैसे कुठं लपवून ठेवायचे. पैशाचं टेन्शन बघ काय एवढा पैसा काय करू. कुठे होता? झाडाखाली. काय करा मला तीच कळणार पैशाचं. एवढं प्लॉटिंगची जमीन 2 एकरची प्लॉटिंगची जमीन आहे. झाडाखाली पैसा ठेवायला जागा नाही. अपार्टमेंट बांधू का? बांधा बांधा. पुढे चलून तिथं होणार आहे सोसायटी. सोसायटी. कोणाला फ्लॅट घ्यायचे असतील तर संपर्क करा. संपर्क कोणाकडे करायचा? ठाण्याला इंजिनियर म्हणून मी हे करणार. तांदळवाडी शहरामध्ये मी अनाउन्समेंट करणार. तांदळवाडी शहरात जर प्लॉट घ्यायचा असेल. तांदळवाडी शहर हे अत्यंत सुंदर आणि मोठे शहर आहे. तुम्ही बघितलं असेल. ही त्या गावचे सुपुत्र आहेत. आण्याची अपॉइंटमेंट करायला इंजिनियरला. सिव्हिल इंजिनियर. फ्लॅट जर घ्यायचा असेल ना ह्याला बाळू उर्फ बांगू गुरगुळी मारलं ह्याला काहीतरी घे रे. ह्याला काहीतरी म्हण. व्हिडिओ व्हायरल गेला रे बाबा. डायरेक्ट मी चॅनल मध्ये शेअर ही मागतो बरं का. टक्केवारी 50%. आपलं चॅनल मॉनिटाईज आहे. मला 15% पैसे द्यावे लागतील. मला 15% दे. तुला किती टक्के? 50. तुला 15. तुला रे काय टक्केवारी पैसे? चॅनलचे पैसे आले. तुझे चॅनलचे पैसे आले. हा ही आज जरा शांतच बसलाय प्राणी. काय रे तुझा विषय? बोल बोल. मला आवाजच नाही
नाही का आज काय बोलायचं? अरे बाबा जाऊ. बोलायचं नाही का आज काही? आज हे बोलायला माझ्यावर जाते. चांगलं काहीतरी आठव बाळू, चांगलं काहीतरी मग आम्ही तुला पैसे विचार, मी देतो. बोलतो. ते 200 तुला मी रिचार्ज मारलेला 200 ती बघायसारखं म्हणणार नाही. ऍक्टिंग करतो ना. काय कपलचं काही नाही. जाऊ दे विसर्जनाविषयी काहीतरी बोल जाऊ दे. फोटो काढायला होता. नाही काय विसर्जनाबद्दल उद्या आहे ना विसर्जन आपल्याला काय नियोजन काय करायचे काय काढायचे फोटो काढ हे असलं काय बनवत बसला सर. वाहिद आहे ना. किती पैसे किती देतात? ए, ह्याला महिन्याला किती पैसे देते? मला येते 10,000 रुपये चल मी पगार देतो. येडं झाल्याला कोणी